हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे मी किचनमध्ये आलेली आहे. सकाळचे 8:30 झालेले आहेत आणि मी आल्याबरोबर किचनमध्ये डायरेक्ट स्वयंपाकाला लागलेली आहे. तर आता आज इतक्या लवकर स्वयंपाकाला का लागली आहे, तर त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगते. तर आज मला जायचं आहे माझ्या माहेरी. माहेरी माझ्या काही माझे जे रिलेटिव्ह आहेत त्यांचा एक कार्यक्रम आहे, तो तो मला अटेंड करायचा आहे आणि तो कार्यक्रम 12 वाजेच्या आतमध्येच होत असतो. तुम्हाला कळत असतं, तुम्हाला समजलं असेल की 12 वाजेच्या आत कोणते कार्यक्रम होतात ते. तर तो मला अटेंड करायचा आहे आणि म्हणून माझी एकच घाई चाललेली आहे. तर मला घरातून साधारणपणे 11 ते 11:15च्या आसपास निघायचं आहे आणि म्हणून इथे मी आज लगेच स्वयंपाकाला लागली. भात झाला होता, सोबतच भाकरी देखील मी करून घेतल्या होत्या आणि आता इथे तव्यावरती कांदा भाजत ठेवलेला आहे. तर आज मी एकटीच जाणार आहे. मुलांना वगैरे घेऊन जाणार नाहीये. कारण की मुलं तिथे जरी आली ना, तरी म्हणजे शांत शांत असतात. म्हणून मग म्हटलं की पटकन जाईल आणि ऊन खूप असतं, त्याच्यामुळे मुलांना कुठे बाहेर घेऊन जावंसं वाटत नाही. तर इथे कांदा एकीकडे भाजतोय आणि तोपर्यंत मी किचनच्या ओट्यावरचा सगळा पसारा आवरून घेते. आता हे जी भांडी मी रात्री घासून ठेवलेली ना, तर ती तशीच होती. तर म्हटलं पटापट आता हा सगळा पसारा आवरून घेते. रात्री जेवणाची भांडी मी घासून अशीच परातीमध्ये ठेवून दिलेली आहे आणि वरच्या रॅकमध्ये देखील ती भांडी तशीच आणखीन पडलेली आहेत लावायची. तर म्हटलं पहिला हा पसारा आवरते, म्हणजे माझं एक एक काम कमी होईल. आता मला कधी बाहेर वगैरे जायचं असेल आणि घरामध्ये मला जर पाठीमागच्यांसाठी, माणसांसाठी स्वयंपाक वगैरे जर करून जायचं असेल ना, तर मी शक्यतो म्हणजे मुलं जे खातील तेच मी बनवून जात असते. आता मुलांना मुलांचं फेव्हरेट जर जेवणामध्ये जर म्हणत असाल, तर अंडी वगैरे जर मी बनवली ना, तर ती आवडीने खातील आणि पोट देखील भरतं त्यांचं. तर इथे माझा आणखीन नाश्ता देखील बनवायचा बाकी होता. कारण की मी उठले तसे डायरेक्ट स्वयंपाकालाच लागले. कारण की दोन्ही मुलं झोपली होती आणि म्हटलं की जेव्हा ते उठतील तेव्हा लगेचच मी नाश्ता बनवायला घेईल. तर इकडे मी माझा अर्धा स्वयंपाक झाला आणि निलय उठूनच बसला होता आणि त्याला हवं होतं, आज त्याला 2 ऑप्शन ठेवलेले मी नाश्त्यासाठी, की उपमा किंवा मग पोहे. तर त्याच्यातले त्याने पोहे सिलेक्ट करे. निलयला शक्यतो पोहेच आवडतात. उपमा वगैरे जर म्हटलं की तो क्वचितच हो म्हणतो. तर इथे ना पोह्यांसाठी मी इथे कांदा वगैरे चिरून घेतलाय आणि अंडी वगैरे बॉईल केलेली. जेव्हा मी कुकर लावला होता त्याच वेळेस भातासोबत अंडी देखील लावलेली आणि म्हणून अंडी देखील बॉईल झालेली. एका साईडला मी पटापट पोहे बनवायला घातले आणि दुसऱ्या साईडला अंडा करी मला बनवायची आहे. तर म्हटलं की चला अंडा करीसाठी लगेचच आपण फोडणी देऊन घेऊया. तर सगळ्यात अगोदर मी स्वयंपाकाला सुरुवात केली. नाश्ता देखील माझा बाकी होता. तर आता इथे मसाला वगैरे मी वाटून घेतलेला आहे. अंडा करी बनवत असताना शक्यतो मी कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण घालते आणि आपला जो एव्हरेस्टचा चिकन मसाला असतो ना, तर तो साधारणपणे अर्धा पाऊण चमचा घालायचा चिकन हे अंडा करी वगैरे उकळताना. तर खूप छान अशी अंडा करी तयार होते. तर इथे ना मी सगळी अंडी जी उकडवून घेतलेली, तर ती 2 भागामध्ये चिरून घेतलेली आहेत आणि ती आता ही या रस्स्यामध्ये मी सोडून देते. छान असा हा मंद आचेवरती रस्सा उकळून घ्यायचा. इतका छान जबरदस्त लागतो ना. आता तुम्हाला हे थोडंसं म्हणजे रस्सा थोडासा पातळ वगैरे वाटत असेल, पण मी आता हा जो स्वयंपाक आहे हा 2 वेळचा बनवून जाणार आहे. कारण की मला चांगलंच माहिती आहे, मी माहेरीवरून जेव्हा घरी येईल ना, तर मला आल्यानंतर फार कंटाळा येतो. म्हणजे शक्यतो बाहेर वगैरे मी जर कुठे गेले, कोणाच्या घरी वगैरे किंवा कुठे काय कार्यक्रमाला वगैरे, तिथून येऊन मग घरी जर स्वयंपाक करायचं असं झालं ना, तर मला फार कंटाळा येतो आणि म्हणून मग ना मी काय करते, जाते वेळेसच तो स्वयंपाक दोन्ही वेळचा मी तयार करून जाते. अंडा करी जास्तीची बनवली आहे. जर उरली तर रात्री खाता येईल या हेतूने मी अंडा करी बनवलेली आहे. सोबतच एका साईडला पोहे देखील झालेले आहेत. तर आता हे पोहे झालेले आहेत. दोघांना मी नाश्ता देते आणि हा किचन ओटा आवरून घेते.
जेव्हा जेव्हा मी बाहेरही जाते किंवा कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर पडते ना, तर किचन मी सगळं आवरून जात असते. अगदी स्वयंपाकापासून सगळी भांडी वगैरे सगळे आवरून जाते. कारण की माझं एकच असं मला असं वाटतं, की बाहेरून थकून आल्यानंतर जेव्हा मी किचनमध्ये एंट्री करेल ना, तर मला माझं किचन असं स्वच्छ, नीटनेटकं दिसावं. कारण की सगळं पसाराने भरपूर असं भरलेलं किचन असेल ना, तर मग खरं सांगते खूप कंटाळा येतो आणि सगळ्यात महत्त्वाची चिडचिड होते. म्हणून मग मी ना कधीही बाहेर जात असताना दोन्ही वेळचा स्वयंपाक आणि सगळं किचन वगैरे आवरून जाते. तर आता इथे मी जी काही सिंकमध्ये थोडीफार भांडी पडलेली ती सगळी मी घासून काढली आणि आता कचऱ्यावाला येणार आहे. थोडासा ओला कचरा देखील होता तयार झालेला. तर तो मला सेपरेट काढायचा होता आणि डस्टबिन बॅग मी घेतली आणि यामध्ये आता ओला कचरा सगळा सेपरेट करते. कारण की मग कचऱ्यावाला जर आला ना आणि मिक्स कचरा जर असेल ना, तर खरंच सांगते फाईन लागतो बरं का आमच्या इकडे. तुमच्याकडे फाईन लागतो की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता हा दोन्हीही कचरा मी सेपरेट केलेला आहे आणि आता हे थोडंसं सिंक वगैरे आहे ते सगळं स्वच्छ करून घेते. तर ना म्हणजे परवा रात्री मी हे लाडू बनवून घेतलेले जे आपण खारीक खोबरं आणि ड्रायफ्रूट डिंक वगैरे आणि सगळ्या प्रकारच्या बिया घालून हे लाडू मी तयार करून घेतलेले. 2 डबे तयार केलेले. एक डब्बा जो आहे खालचा प्लास्टिकचा तो गावी माझ्या मिस्टरांना देणार आहे आणि दुसरा डब्बा जो आहे थोडेसे एक्स्ट्राचे शिल्लक लाडू स्टीलच्या डब्यात भरलेत. तर म्हटलं की चला आता माहेरी चालली आहे तर लहान मुलं आहेत भावाची तर त्याला देखील काहीतरी मस्त असं हेल्दी काहीतरी खाऊ घालावं म्हणून त्यांच्यासाठी मी थोडेफार लाडू घेतले. आणि किचनमध्ये भाजी वगैरे म्हणजे आमटी वगैरे होतीये तोपर्यंत म्हटलं निलय काय करतोय बघूया त्याने नाश्ता केलाय का तर निलयला जे पोहे दिले होते निलयने तसेच ते पोहे ठेवले होते आणि निलय मस्तपैकी त्याच्या खेळामध्ये गुंतलेला होता आणि अशी सगळी घाई गडबड चालू आहे ना आणि काल होती 4 तारीख तर काल 4 तारखेच्या निमित्ताने निलयचा जे हात फ्रॅक्चर झाला होता तर त्याचे 3 पेपर बाकी होते तर त्याच्यातला एक पेपर जो आहे तो 4 तारखेला त्याचा झाला आणि बाकीचे आणखीन 2 पेपर आहेत तर ते 7 आणि 8 तारखेला होणार आहेत. त्याच्यामुळे पेपर देऊन आल्यानंतर निलय आता बघूया किती अभ्यास करतोय ते. तर असं सगळं माझी घाई गडबड चाललेली. जाताना म्हटलं की मशीन मधले कपडे लगेचच हातासरशी सुकत घालते. सगळे कपडे वगैरे सुकत घातल्यानंतर इथे मी माझी तयारी केली आणि आता मला निघायचं होतं 11च्या आसपास आणि सगळं आवरता-आवरता जवळपास मला 11:30 झाले. तर इथे बॅगेमध्ये मी लाडूचा डब्बा, थोडंसं पाणी वगैरे घेतलेलं आहे. आणखीन काही मुलांना जर पाहिजे असेल तर मी नंतर रस्त्यामध्ये घेईन. तर आता पहिलं मला बाहेर निघणं गरजेचं होतं कारण की 12 वाजेपर्यंत मला तिथे पोहोचायचं होतं आणि ओला वगैरे मला करायची होती, पण मी ओला केली नाही कारण की मला पुढे आणखीन एक झेरॉक्स वगैरे काढायचे होते. त्याच्यामुळे म्हटलं ओला वगैरे करण्यापेक्षा आपण शेअरिंग ऑटोने जाऊया. तर इथे सिग्नलला ही ऑटो थांबली आमची आणि इतकं प्रचंड ऊन होतं तुम्हाला काय सांगू. इतक्या गरम अशा उन्हाच्या झळा लागत होत्या रिक्षामध्ये आणि तुम्ही बघत असाल सगळे लोक कसे टोपी आणि स्कार्फने सगळे कव्हर करून बसलेले आणि हा चौक आहे हा योगी धामचा. तर जे कोणी योगी धामच्या इथे कोणी राहत असतील तर मला कमेंट नक्की करा. तर इथे पोहोचता पोहोचता मला जवळपास 12:15 झाले होते. कार्यक्रम आणखीनही सुरू झाला नव्हता. तर मग इथे म्हटलं की चला थोडंसं विहारामध्ये थोडंसं फिरूया आणि मी तुम्हाला सांगते या विहारामध्ये मी बऱ्याच वर्षांनी इथे मी आलेली आहे. कारण की मला चांगलं आठवतं मी लहान असताना माझे वडील मला या विहारामध्ये घेऊन यायचे आणि त्यावेळेस लहान असताना मला काही कळायचं नाही. भंतेजी वगैरे असायचे आणि त्यांना बघून मी फार घाबरायचे. तर मी तिकडनं आले घरी. घरी आल्यानंतर आमच्या आईंचा हे माझ्या दोन्ही सासू आहेत. इकडची पहिलीची आहे माझी सासू आणि ही पाठीमागची आहे ती माझी मावस सासू. तर घरी आल्यानंतर आई आल्या होत्या घरी आणि आई म्हणाल्या माझ्यासोबत चल दुकानामध्ये सोनाराच्या आपल्याला जायचंय म्हणून. तर तर आम्ही दोघी जाऊन दोघींनी आम्ही ही अंगठी खरेदी केली. खरं तर ही अंगठी आमच्या आईंकडनं आहे बाळासाठी गिफ्ट म्हणून. आमच्या आईंचं असं म्हणणं होतं, की प्रत्येक नातवाला मी काही ना काही केलंय आणि हे जे आहे हे पंतू आहे. तर याला देखील आपण काहीतरी केलं पाहिजे. तर मग म्हटलं, की ठीक आहे आई तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला वाटतंय ना तर तुम्ही करा म्हणून. तर हे पिल्लूच्या हातामध्ये अंगठी घातली आणि किती गोड दिसतोय हात आमच्या बाळाचा.
तर इथे मी थोड्याफार गप्पा वगैरे केल्या, कारण की आता रात्रीचे 9 वाजत आलेले आणि बाळाला उठवायचा मी प्रयत्न करत होते, पण बाळ काही उठतच नव्हतं आणि आज्यांना एवढं कौतुक बाळाचं तर कायच सांगू. आणि मला देखील फार भारी वाटत होतं आमच्या पिल्लूला बघून. मम्मीकडून आल्यानंतर लगेचच बाळाची खरेदी केली आणि इथे नंदेकडे आले आणि आता इथे रात्रीचे 9 वाजून गेलेले. येते वेळी माझ्या भावाने झाडाचे जे पाड लागलेले आंबे असतात ना, तर ते भरपूर आणून ठेवलेले माझ्यासाठी. अगदी एक परात आणून ठेवलेली, भरलेली होती ती परात. आणि ती क्लिप मी शूट काही केलेली नाहीये, कारण की त्यावेळेस मला ते सुचलंच नाही. कारण की घरामध्ये सगळे असले ना, की आपण गप्पा गोष्टी करत राहतो. आणि मग मम्मीला म्हटलं, "बाई, मी इतके सगळे आंबे घेऊन नाही जाणार मम्मी, कारण की खूप वजन होईल आणि हेच आंबे ना भरपूर, यातले अर्धे आंबे मी आमच्या ताईंना दिलेले आहेत." तर भरपूर वजन झालं होतं, तर यातले थोडेसे मी घरामध्ये ठेवले, बाकी ताईंना दिलेले आहेत. तर असं होतं माझं रुटीन. तर आजचं रुटीन म्हणजे कालचं रुटीन जर तुम्हाला माझं आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय.